वेळा कोणी जिंकलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यजमान देश कधी जिंकला नाही आहे. त्यामुळे एक नवीन इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. नक्कीच आज जर बघितलं तर इंडिया यूएसची पहिली मॅच होते, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. पिच रिपोर्ट काय असणार आहे, पिच कसं काय बोलतोय? पिच तुम्हाला माहिती आहे आपली सुनील गावस्कर इथं खेळलेला आहे, सचिन तेंडुलकरचा खास स्टॅच्यू आहे, त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या पण आठवणी येणार आहे. आपण जेव्हा सचिन म्हणतो तेव्हा धावांचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना धार्जिन ही आपली पिच आहे, त्यामुळे भरपूर धावा. सध्या क्रिकेटची धूम सुरू आहे. महिला क्रिकेटने वर्ल्ड कप आणलेला आहे, तर अंडर-19 मुलांनी ही वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आता इंडियाच्या टीमची बारी आहे. इंडियाची टीम हा वर्ल्ड कप जिंकेल अशी अपेक्षा सर्वांकडूनच आहे, कारण की रोहित शर्माने गेल्या वेळेचा जो वर्ल्ड कप आहे तो भारतात आणला होता आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल असं चित्र असताना आज चित्र आहे. एकंदरीतच ही सर्व गणितं कशी असणार आहेत, आजचा पिच रिपोर्ट काय असणार आहे, या सर्वांची उत्तर देण्यासाठी आपल्याबरोबर संजयजी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजयजी, खरं तर आपण पाहतोय महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, कालच अंडर-19 मुलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आता इंडियन टीम आहे ची बारी आहे. कसं बघताय सर्व गोष्टीकडे आणि कालच्या विजयाकडे कसं बघता? निश्चितच वैभव सूर्यवंशीने ज्या 150 धावा केल्या आणि एक मोठा विजय आपल्याला मिळून दिला, त्याचीच परत पुनरावृत्ती आज व्हायची शक्यता आहे, कारण की आजपासून खऱ्या अर्थाने T20 वर्ल्ड कपचा थरार इकडे मुंबईत सुरू होत आहे. कारण की विशेष सांगतो हीच ती भूमी जिथं आपण विराट आणि रोहितचा खास सत्कार केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांच्या अनुपस्थितीत सगळ्यात म्हणजे हा वर्ल्ड कप होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम आपली पूर्णपणे फॉर्मात आहे, जरी विराट आणि रोहित नसला तरी. आजचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी जेव्हा 7 वाजता सामना होईल तेव्हा टॉस जिंकणं आपल्यासाठी खूप गरजेचं असणार आहे. टॉस जिंकल्या की 200 ते 250च्या पलीकडे आपण सहज बॅटिंग करू, कारण की ईशान ज्या जबरदस्त खेळतोय, सूर्यकुमार खेळतोय, ज्या रीतीने आपली बॅटिंग लाईन आहे त्याने निश्चितच टॉस जिंकणं फार गरजेचं आहे. कारण की थोडाला जरी टॉस जर आपलं हारलो आणि जर 9 वाजून गेले तर थोडंसं ह्या खेळपट्टीवर दव पडतं, त्याचा फायदा निश्चितच गोलंदाजाला होईल. पण निश्चितच आपली टीम फार सुपरडुपर आहे. आपली गोलंदाजाची बाजू पण बळकट आहे. हर्षित राणा जरी खेळणार असला तरी त्याच्या जागे सिराज खेळतोय, बुमराह आहे, त्यामुळे एक मजबूत संघ आहे. आणि आपण चॅम्पियन असल्यामुळे आपण जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण महिलांचा ICC वर्ल्ड कप जिंकला, कालच आपण 90s जिंकला आहे आणि पुन्हा एकदा मला वाटतं दुसऱ्यांदा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या ह्या T20च्या इतिहासात सलग 2 वेळा कोणी जिंकलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यजमान देश कधी जिंकला नाही आहे. त्यामुळे एक नवीन इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. नक्कीच आज जर बघितलं तर इंडिया यूएसची पहिली मॅच होते, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. पिच रिपोर्ट काय असणार आहे, पिच कसं काय बोलतोय? पिच तुम्हाला माहिती आहे आपली सुनील गावस्कर इथं खेळलेला आहे, सचिन तेंडुलकरचा खास स्टॅच्यू आहे, त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या पण आठवणी येणार आहे. आपण जेव्हा सचिन म्हणतो तेव्हा धावांचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना धार्जिन ही आपली पिच आहे, त्यामुळे भरपूर धावा, कमीत कमी 400 धावांची बरसात आज मुंबईकरांना ह्या वानखेड्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. दव पडणार हे खूप महत्त्वाचं असणार, टर्निंग पॉईंट असणार या पूर्ण पिचचं आणि या पूर्ण क्रिकेटचं. कसं बघतो याकडे? जर आपण जर टॉस जर गमावला आणि जर फर्स्ट USAने बॅटिंग केली तर त्यांना आपल्याला 150च्या आत रोखावं लागेल. पण 8 नंतर जर थोडंसं दव पडलं तर निश्चितच त्यांनाच परत एकदा गोलंदाजीत फायदा होईल. त्यामुळे निश्चितच पहिले आपल्याला टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी लागेल आणि एक दडपण ठेवावं लागेल जवळजवळ 250-300 धावांचा. त्यामुळे एक मोठा विजय आजचा तसा अमेरिकेचा संघ म्हटलं तर वासरात लंगडी काय शानी आहे. पण तरी जर अमेरिकेकडे आपण बघितलं, मियांग पटेलच्या नेतृत्वाखाली हा संघ इथं उतरलेला आहे. मागचा जो T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा मुकाबला झाला होता त्यांनी आपल्याला थकवलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला हरवलं होतं, त्यामुळे हलका घेऊन चालणार नाही आहे. पण तरी जी बाजू बळकट असणार ती भारताचीच आहे, त्यामुळे आजचा ही विजयी सुरुवात होईल. उद्घाटनाच्या सामन्यात भारताला एक मोठा विजय मिळेल आणि भारत पुढच्या टप्प्यासाठी निश्चितच पात्र होईल. नक्कीच ह्या क्रिकेटची ह्या मॅचबद्दल आपली समीकरणं झालेली आहेत, परंतु आपण जर पूर्ण वर्ल्ड कपचा इतिहास बघितला, रोहित होता, विराट होता, एक एक्सपिरियन्स होता. आता नवीन सूर्य आहे, म्हणजे सूर्याकडे एक्सपिरियन्स आहेच, चांगली बॅटिंग लाईनअपही आहे. कसं पूर्ण ओव्हरऑल टीमकडे कसं बघतो आणि वर्ल्ड कप आपल्या हातात आहे? T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेवढ्या T20च्या सिरीज झालेल्या आहेत त्या सगळ्या भारताने जिंकलेल्या आहेत, त्यामुळे आज जगात भारत नंबर 1 आहे. जर आपली बॅटिंग लाईन बघितली तर अभिषेक शर्मा पूर्णपणे जोमात आहे, टिळक वर्मा पण जोरात आहे, हार्दिक पांड्या पूर्णपणे अष्टपैलू खेळाडू आहे. विशेषतः सांगावंसं वाटतं की मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की सूर्य आपला मुंबईचा आहे आणि शिवम दुबे पण अष्टपैलू खेळाडू मुंबईचा आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट की अमेरिकेच्या संघात पण 2 मराठी खेळाडू आहेत, एक नेत्रगावकर आणि दुसरा म्हणजे पुण्याचा शुभम रांजणे. ह्या टोटल म्हणजे मराठी खेळाडू विरुद्ध मराठी असा सामना आहे, त्यामुळे निश्चितच आज आपले मुंबईकर काय करतील आणि विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत हा नौका संघ, एक नवीन भारतीय संघ आज इकडे सगळ्या जगाला पाहायला मिळणार आहे.
नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर आपली टीम मजबूत आहेच, कारण आत्तापर्यंत सर्वच जे सामने आपण मारलेले आहेत, न्यूझीलंडलाच आत्ता काही दिवसापूर्वी आपण पराभव केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी काय कमी आहे का, काय काय आपल्याला सुधारावं लागेल? नाही नाही, संघ तर परिपूर्ण आहे. खरं तर हर्षित राणा जो आपला भरोसेचा गोलंदाज होता तो खेळला असता तर अजून आपली बॉलिंग लाईन पण त्याच्याऐवजी सिराज आलेला आहे. सिराजकडनं पण खूप अपेक्षा आहे. बुमराह असल्यामुळे एकदम मजबूत संघ आहे. त्यामुळं फायनलला कोण जाणार तर भारतीय संघ निश्चितच सेमीफायनलपर्यंत मजल मारेल एवढी तर ताकद नक्की आहे. T20चा सामना असल्यामुळं अंतिम चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. पण आजचा चॅम्पियन कोण आहे तर तो भारत आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे इतिहास घडेल, कारण डबल पुन्हा कधी जिंकले हा इतिहास होणार. बरोबर, डबल कधी जिंकलं नाही. त्यामुळे डबल पण जिंकले नाही आणि यजमान पण होऊन जिंकले नाही. त्यामुळे पराक्रम पण करायचा आहे आणि एक इतिहास पण घडवायचा आहे. नक्की संजयजींचं असं म्हणणं आहे, क्रीडा विश्लेषक आहे त्यांचं असं म्हणणं आहे का आपण कधी डबल असं म्हणजे गेल्या वेळी आपण वर्ल्ड कप जिंकलं, परत डबल असं घेणं हे कधीच शक्य झालं नाही कोणाला. ते ह्यावेळी इंडिया शक्य करून दाखवणार आहे. त्याचबरोबर यजमान जे असते टीम त्यांनाही कधी असा विजय मिळालेला नाही आहे आणि तेही इंडिया करून दाखवणं असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे. एक परिपक्व टीम, एक मजबूत टीम इंडियाची आहे. आज पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि वर्ल्ड कप पुन्हा इंडियाकडे येईल असे अपेक्षा प्रत्येक मुंबईकर असतील, भारतवासी सर्वांची अपेक्षा आहे का पुन्हा आपण वर्ल्ड कप जिंकणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.